नमस्कार, हे अर्धा किलो तांदूळ आहेत. हे धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ पाण्याने आणि 3-4 वेळा धुवून घ्यायचे. नंतर भातामध्ये मी तेजपत्ता, दालचिनी आणि मोठी इलायची टाकली आहे आणि मीठ टाकले आणि थोडंसं त्याच्यामध्ये मी लिंबू पिळलं आहे. आता ही अंडी उकडत ठेवली आहे. ही 7 अंडी आहेत. त्यात 2 मोठे कांदे आणि 2 मोठे टमाटे. कांदा मिक्स या चॉपरला मी बारीक करून घेत आहे. त्याच्यामध्येच मी 10-12 पाकळ्या लसणाच्या 2-3 हिरवी मिरची आणि अद्रक टाकलं आहे 1 इंच. हे टाकून आपण चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. पॅनमध्ये आपण तेल गरम करत ठेवले, त्याच्यामध्ये जिरे टाकलेत. परत ह्याच्यामध्ये तेजपत्ता आणि दालचिनी टाकली आणि हा वाटलेला कांदा, लसूण, अद्रक आणि मिरची ही बारीक चॉपरने वाटलेलं ते टाकून घ्यायचं आहे. आता हे कांदा टाकून चांगला परतून घ्यायचा, चांगला लालसर होऊपर्यंत परतून घ्यायचा आहे. बघा असा परतून झाला की नंतर त्यामध्ये टमाटा चॉपरला लावून घेतलेला, बारीक कापून घेतलेला तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये थोडीशी पाव चमचा हळद टाकली आहे. हळद टाकून नंतर मग आपण ह्याच्यामध्ये हा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली 1 चमचा. आता हा घरचा मसाला टाकला आहे 1.5 चमचा, कारण आपण मिरची पण टाकली होती. आणि आता चांगला हलवून घ्यायचा. हा बिर्याणी मसाला आहे. हा मी बिर्याणी मसाला थोडासा टाकला आहे याच्यामध्ये 1 चमचा. आता ह्या अंड्याचे सालं काढून त्याला असे काप करून घ्यायचे. नंतर कढईमध्ये थोडंसं 1 चमचा तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये ही अंडी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत. आता अंडी फ्राय करताना त्याच्यामध्ये थोडंसं आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहोत आणि थोडासा बिर्याणी मसाला आणि थोडंसं मीठ टाकून आपण त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे, चांगलं भाजून घ्यायचं आहे चांगलं अंड्याला. आता भाजून घेतलं की नंतर मग आपली जी ग्रेव्ही आहे तर ग्रेव्ही चांगलं टमाटा हे झाला पिघळला की नंतर मग त्याच्यामध्ये आपण 2 चमचे दही टाकले. आता दही टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता चांगलं मिक्स करून झालं की नंतर त्याला तेल सुटूपर्यंत आपण त्या परतून घेतले आणि नंतर मग ही अंडी आपण फ्राय केलेली ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले. आता वरून कापलेली कोथिंबीर टाकायची आणि नंतर जो आपला भात बनवलेला आणि हे अंडी म्हणजे हा बिर्याणीसारखा मस्त अंडा राईस मस्त होतं. तर तुम्ही एकदा करून बघा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि माझ्या रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हे बघा एकदम मस्त असा झणझणीत अंडा राईस नाही म्हणजे अंडा राईस खूप छान झाला आहे. तर तुम्ही एकदा करून बघा, कारण बिर्याणी वगैरे तर खातच असतो. एकदा असं करून बघा. धन्यवाद.